नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला फ्रेश हरभऱ्यापासून वडे बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, हे फ्रेश हरभरे आहेत आणि ह्यांना काय केलं तर उकळत्या पाण्यामध्ये मी टाकून घेतले होते। एक 10 मिनिटासाठी झाकून ठेवले होते। पाणी थंड होस्तवर जरी झाकून ठेवलं तरी चालेल, पूर्ण शिजवायचं नाही। बघा, अशा पद्धतीत शिजले पाहिजेत। आता आपण काय करूया, हे पाण्यातून काढून घेऊया। पाण्यातून मी काढून घेतलेले आहेत। आता ह्या हरभऱ्यांना काय करायचं, असं कुटून घ्यायचं, म्हणजे पूर्ण चुरा नाही करायचा, फुटलं पाहिजेत। अशा पद्धतीत बघा फुटले पाहिजेत, पूर्ण चुरा करायचा नाहीये। ह्याच्या आतमध्ये काय होतं माहिती आहे का, मसाला मुरला तर छान लागतो। तर तुमच्याकडे जर आता असं कुटायला काय जर नसेल ना, तर मग तुम्ही थोडंसं मिक्सरला एकदा बंद चालू फक्त करा, म्हणजे असं दरदर होतील। मग तसे जर असले तरी पण चालते। आणि कुटायला काय असेल का नाही, तर तुम्ही अशा पद्धतीत कुटू शकतात। ह्यात आपण बाकीचं साहित्य काढून घेऊया। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद। मसाल्याचा जो चमचा आहे ना, त्या चमच्याच्या प्रमाणे अर्धा चमचा टाकलेला आहे। जिरे धने पावडर अशी दरदरी कुटलेली, एकदम बारीक पेस्ट अशी नाहीये। थोडासा ओवा, तो पण हातावर चुळून घेतलेला आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर, 1 चमचा सफेद तीळ ह्या चमच्याच्या मापानं, एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे। मोठा मोठा जरी कापून टाकला तरी पण तुम्ही चालू शकते। आलं, हिरवी मिरची आणि 2च पाकळ्या फक्त लसणाच्या आहेत, असं कुटून घेतलेल्या आहेत। अर्धा इंच आलं आहे आणि 2 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत। थोडीशी मिरची पावडर टाकायची, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। 1 चमचा तांदळाचं पीठ, 3 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ। वाटीच्या प्रमाणे जर गच्च भरून असेल तर हे साहित्य बरोबर आहे, ह्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त साहित्य लागणार नाही। चवीप्रमाणे टाकायचं मीठ। आता हे पहिलं आपण मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा, हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 मुठभर कोथिंबीर काढून घ्यायची। तुम्हाला पाहिजे ना तर ह्याच्यामध्ये थोडीशी मेथी पण टाकू शकता, छान लागेल। तसं पण करून बघा। एकदम थोडं थोडं पाणी घ्यायचं, एकदम पण जास्त घ्यायचं नाही, थोडं थोडं घ्यायचं आणि कालवून घ्यायचे। अशा पद्धतीत बघा कालवून घ्यायचे, बिलकुल पातळ करायचं नाही, असं एक तर घट्ट झालं पाहिजे, अशा पद्धतीत करायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीत पकडायचे आणि हातावर असे थापून घ्यायचे। ते दिसत असेल तुम्हाला किती सुके आहेत ते। त्यासाठी चांगलं मिक्स करायचं की त्याच्या आपलं फ्रेश हरभरा आहे ना, त्याच्यामध्ये सगळा मसाला आतमध्ये मिक्स होऊ शकतो आणि चवीला एक ते खूप छान लागतात ना। बर्गरचा पाव आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही टाकून सुद्धा खाऊ शकता। कसं खायचं तुम्ही कमेंट करा, ते पण मी तुम्हाला ते सविस्तर सांगेन। नाही तर आपण वडापावसाठी कसे पाव आणतो, त्यात बी टाकून तुम्ही खाऊ शकता। हे बघा अशा पद्धतीमध्ये। तर मी करून घेते मग दाखवते तुम्हाला। तेल ठेवले बघा गरम करायला, गॅस आहे मीडियम। तेल चांगलं गरम झालं की गॅस मीडियम करायचा। सोडून घेऊया आपण ह्याच्यामध्ये। जास्त असे जाड वगैरे करायचं नाही, त्यात सोड्याचा वगैरे वापर करायचा नाही। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सोड्याचा पण वापर करू शकता। सोडून घेते बाकीचे आणि गोल्डन कलरवर फ्राय करायचे। आता पलटी करून घेऊया। थोडेसे झणझणीत करायचे असते, म्हणजे छान लागतात एकदम मस्त। असं आता हे फ्राय करून घेते मी। मस्त असे बघा फ्राय झालेले आहेत, तेलकट होत नाहीत, काही नाहीत, एकदम खुसखुशीत। काढून घेऊया आपण ते। असं थोडं नितळायचं। आता तुम्ही म्हणाल तेलातच तळले तर तेलकट होत नाहीत, तर नाही, एकदम कोरडे कोरडे होतात, एकदम मस्त असे। असे थोडे नितळायचे आणि चाळणीमध्ये काढायचे, किंवा तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर त्यात जरी काढले तरी पण चालू शकतात। एक तुम्हाला मी लगेच तोडून दाखवते गरम गरमच। हे बघा, खूप मस्त, एकदम वरून कुरकुरीत, आतून एकदम सॉफ्ट आणि एकदम चविष्ट असा होतो। अशा पद्धतीत मी राहिलेले बाकीचे सगळे करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।